नमस्कार. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी माही मोहित परमार. रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. भारतीय क्रिकेटसाठी सातत्याने भरीव योगदान देणारे यशस्वी फलंदाज व नेतृत्व गुणासाठी ओळखले जाणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठित नागरिक सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी रोजी पद्म पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणारे रोहित शर्मा यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि शांत नेतृत्वशैलीने भारतीय क्रिकेटमध्ये नवी ओळख निर्माण केली. एकदिवसीय क्रिकेटमधील 3 द्विशतके, T20 एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांची मालिकाच तसेच ICC स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरी ही त्यांची कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत. कर्णधार म्हणूनही रोहित शर्माने भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या विजयाकडे नेले. संघातील युवा खेळाडूंना संधी देत संघ बांधणीवर भर देणारा कर्णधार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान केला जात आहे. रोहित शर्मा यांना मिळालेल्या या सन्मानामुळे देशभरातून क्रीडाप्रेमी, माजी खेळाडू आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान केवळ रोहित शर्मा यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेटपटूंसाठी अभिमानास्पद मानला जात आहे.